2 दिवसाचं लग्न व तिसरा दिवस प्रवासाचा. सर्वजण जमले होते. पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते आणि लग्नानंतरची ती त्यांच्या मिलनाची पहिलीच रात्र होती. चेतन फार आनंदात होता. रात्री तो आपल्या खोलीत गेला. त्याला अपेक्षा होती, हिंदी चित्रपटांच्या नायिकेसारखी त्याची नववधू देखील त्याची वाट बघत त्याला पलंगावरती बसलेली दिसेल. पण सायली तर खुर्चीवरच बसली होती. चेतन तिच्या जवळ आला. "इथे अशी का बसली आहेस? मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे," सायली म्हणाली. "आजच? आत्ताच?" "होय, आजच आणि आत्ताच." "बरं, बोल, काय सांगायचं आहे?" "मी लग्नाला तयार नव्हते." चेतन एकदम दचकला. "काय म्हणतेस तू? वेड लागले का तुला? अगं, परवाच आपलं लग्न झालं ना, आणि आज तू हे काय म्हणतेस? कोणी काही बोललं का तुला?" "नाही." "मग?" "मग काय? जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते. हे लग्न मला मान्यच नव्हतं." "अगं, मग हे लग्ना अगोदर नाही का सांगायचं? इतक्या पुढं आल्यावर आता मागे फिरणं?" "माझा नाईलाज होता." "म्हणजे?" "तुम्हाला हे ठाऊकच आहे की माझे आईवडील माझ्या लहानपणीच एका अपघातात वारले. काका काकूंनी मला सांभाळले. काका तसे प्रेमळ होते, पण काकूंनी मला खूप छळलं. स्वतःच्या मुलांबरोबर चांगली वागायची, पण माझ्याशी मात्र सावत्रपणाने वागायची. घरातली सर्व कामं माझ्याकडून करवून घ्यायची. माझ्या प्रत्येक गरजांसाठी, आवडीनिवडीसाठी मला नेहमीच मन मारून राहावं लागायचं. माझ्यामुळे काका काकूंमध्ये सारखे वाद व्हायचे. काका काकूंची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती व माझ्याही उत्पन्नाची काही सोय नव्हती. शेवटी काका काकूंनी जमेल तसे माझे लग्न उरकून स्वतःची मोकळी करून घेतली. मलाही नाही म्हणायला सोय नव्हती, म्हणून मीही कंटाळून लग्नाला तयार झाले. शेवटी माझ्याजवळ काही पर्यायच नव्हता." सायली सांगत होती. "हालच सोसायचे असतील तर कुठेही असो, काका काकूंकडे कशाला? एकदाची त्या नरकातून सुटका होईल या विचाराने मी लग्नाचा विरोध केला नाही." "पण आता तर लग्न झालं ना?" चेतन काही उलगडा होत नव्हता. "होय, पण मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं," सायली म्हणाली. "मग कोणाशी लग्न करायचं होतं?" चेतन आता वैतागला. त्याचा आवाज थोडा वाढला होता. "जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकत नाही. शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानावरती सर्व गोष्टी जातील," सायली शांतपणे म्हणाली. चेतनला सायलीच्या या व्यवहाराचं फार आश्चर्य वाटत होतं. "अगं, पण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्याबरोबर त्यांची सून म्हणजे तूही आता त्यांची जगण्याची आशा आहेस. शिवाय नातेवाईक, इतर सर्वांना कळलं तर ते सर्वजण काय म्हणतील? तुला काही कळतंय का? तू काय बोलतेस? तुला काही समजतंय का?" शांतपणे तो म्हणाला. "तो तुमचा प्रॉब्लेम आहे." तितक्याच शांतपणे सायली म्हणाली. चेतनचा पारा परत एकदाच वाढला, पण त्यानं स्वतःला आवरलं. पहिल्याच रात्री तमाशा नको. पण सायलीच्या या असल्या वागण्यानं तो मात्र दुखावला. काय करावं हेच त्याला समजेना. काय बोलावं हे देखील कळेना. 3 दिवसापूर्वीच उत्साहानं लग्न झालं आणि आज त्याची बायको त्याला म्हणते हे लग्नच मुळात तिला मान्य नाही, आणि याहीपेक्षा हे की तो तिची आवडच नाही. हा अपमानाचा घोट गिळत तो पलंगावर बसला. "हे बघ,
आता माझे प्रॉब्लेम आणि तुझे प्रॉब्लेम काही वेगवेगळे नाही. बरं, मला सांग, मी तुझी आवड नाही याचा काय अर्थ घ्यावा? चेतनने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. याचा एकच अर्थ, माझी आवड तुम्ही नाही. सायली शांतपणे म्हणाली. पण माझ्यात काय दोष आहे? तुमच्या गुणदोषांची विवेचना करण्यात मला अजिबात रस नाही. सायली हळूच म्हणाली. खरं काय ते सांग. प्रस्तावना बरीच झाली. चेतनला आता सहन होत नव्हतं. सांगते, ऐका. सायली बोलू लागली. माझं एकावरती अतोनात प्रेम आहे. माझ्यासाठी तो ईश्वरच आहे, माझा देव आहे. हवं तर दैवत समजा. मी त्याला कधीच विसरू शकत नाही. मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे. दिवस रात्र त्याचाच विचार करते. माझं प्रेम अगदी पवित्र आहे, जसं राधेचं प्रेम, जसं मीरेचं प्रेम. पण प्रेम झालं असलं तरी आम्ही दोघं लग्न करू शकत नाही. काका काकू माझ्या लग्नाची घाई करत होते, म्हणून मी ठरवलं की आमचं प्रेम जगात अमर करायचं. नावापुरतं आपापला संसार रेटावा लागला तरी पण एक दुसऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं. संसाराच्या वेगवेगळ्या बंधनात असलो तरी एक दुसऱ्यांच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही. पण ही तर फसवणूक झाली ना. कोणाची? तुझ्याकडून माझी, तुझ्या प्रियकराकडनं तुझी, आणि तुम्हा दोघांकडून सर्वांची व समाजाची देखील. समाजाच्या तर कोणी गोष्टीच करू नये. सायली शांतपणे बोलत होती. समाजाने मला काय दिलं? समाजात आणि चार चौकात राहून देखील आजपर्यंत मी एकटीच जगत आहे. माझे आई वडील गेल्यापासून सतत माझी फसवणूक होत आहे. काकांच्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये कारण नसताना समाजानेच तर भेदभाव केला. असल्या समाजाची मी काळजी कशाला करायची? मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता तो मला माझ्या प्रियकराने दिलेला आहे. माझ्या प्रियकराने कोणाचीही फसवणूक केलेली नाही. त्याने सर्व नाती गोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहेत. खरं प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनांना मानत नाही. उरला प्रश्न तुमचा, तर माझं स्वतःचं लग्न तुमच्याशी एका दडपणाखाली झाल्याने, माझ्याच बरोबर सर्वात मोठी फसवणूक झालेली असल्याने तुमच्याशी फसवणूक करण्याचा मी कोणत्याही परिस्थितीत देखील नव्हते. चेतनला बधीर झाल्यासारखं झालं. एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध कोण्या तिसऱ्याशी असल्याशी चक्क कबुली देत होती. नवल म्हणजे यासाठी तिच्या मनात कोणतीही खंत नव्हती. यालाच स्त्री स्वातंत्र्य असे म्हणतात का? काय करावं हे त्याला समजेनासं झालं. आई वडिलांनी त्याच्या लग्नाची किती स्वप्न बघितली होती. लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुनेची सतत चर्चा होत होती. आई वडील तर नातवंडांच्या स्वप्नात देखील रमले होते. आता त्यांना या सर्व प्रकरणाची जराशीही कल्पना आली तर त्यांना किती धक्का बसेल. वडिलांचं तर नुकतंच बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना तर हा आघात अजिबातच सहन होणार नाही. आई देखील खचून जाईल. चार चौघांना तिला सामोरे जाता येणार नाही. आजपर्यंत समाजात ताठमानेनं जगणाऱ्या त्याच्या आई वडिलांची काय होईल? नवीन नवरी त्याला लगेचच सोडून गेल्यावर लोकही त्याच्याबद्दल नाही नाही ते बोलतील. या सर्वांना तो कसं काय तोंड देणार आहे? या सर्व विचारांनी चेतन फारच काळजीत पडला. मग आता पुढे काय? चेतनने विचारले. त्याच्या आवाजात वेदना होत्या. हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी या खोलीत कशी काय थांबू शकते? म्हणजे तू जाणार? होय, पण कुठे? सध्या तरी माहीत नाही. थोडा वेळ दोघंही शांत बसले. चेतन सारखा सायलीकडे बघत होता. सायलीची नजर
खालीच होती. ती पायातल्या अंगठ्याच्या नखाने जमिनीवर मनातलं काहीतरी कोरत होती. ती सर्व सांगून मोकळी झाली होती. आता चेतनची निर्णय घेण्याची वेळ होती. काय करावं हाच विचार त्याला सारखा त्रास देत होता. त्याच्या मते लग्नाआधीचे काही संबंध असले तर बहुधा सर्व मुली ते गुपितच ठेवतात व आपल्या संसारात रमतात. पुरुषही काही वेगळं वागत नाहीत. पण इथे तर पहिल्याच रात्री सर्व उघडकीस आलं होतं. आणि मुख्य म्हणजे त्याची बायको त्याला सोडून जाणार होती आणि याची तिला कोणतीही खंत नसल्याचं चेतनला भासत होतं. आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींची तिला काही एक कल्पना नसली तरी ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये वाटत नव्हती. आता मार्ग चेतनला शोधायचा होता. हे बघ, मी तुझ्या प्रियकराला ओळखत नाही म्हणून मला त्याची बाजू माहीत असणं शक्य नाही. पण त्यानं जे काही केलं ते कोणत्याही दृष्टीनं योग्य नाही. लहान वयातल्या बालिश प्रेमाचा गैरवापर केल्याचं मला जाणवत आहे. तू वेळीच सावध हो. त्याचा नाद सोड. नाहीतर तुझी वाट सर्वात जास्त खडतड असणार आहे. प्रेमाच्या वाटेवर कितीही संकट सहन करण्याची माझी तयारी आहे. आता चेतन चिडला. तुला एकटीला सहन करावं लागणार आहे? जाऊ दे, जास्त चर्चा करण्यात काय अर्थ? आता असं कर, 2-4 दिवस जाऊ दे. माझ्या आईबाबांना थोडं समाधान वाटू दे. मग मी तुला तुझ्या काकांकडे स्वतःच पोचवून येईन. मग तुझा निर्णय घेण्यासाठी तू मोकळी राहशील. तोपर्यंत कुठेही या बाबतीत वाच्यता करू नको आणि काळजी तर मुळीच करू नकोस. एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही. माझं प्रेम 4च दिवसांचं असलं तरी ते प्रगल्भ आहे. त्यात बालिशपणा नाही. तू पलंगावर शांत झोप, मी झोपतो सोफ्यावर. सकाळी चेतनची झोप उशिराच उघडली. घड्याळात 8 वाजले होते. खोलीत सायली नव्हती. त्याला एकदम धस्स झालं. सायली कुणालाही न सांगता निघून तर गेली नाही ना, या विचाराने तो अस्वस्थ झाला. घाईघाईनं तो बाहेर आला आणि पाहतो तर काय, सायलीचे स्नान नुकतेच झालेले वाटत होते. अर्धवट पुसलेले ओलसर केस मोकळेच होते. बाबा सोवळं नेसून पूजा करायला बसले होते. सायली बाबांसाठी पूजेची तयारी करत त्यांच्या जवळ बसली होती. एक एक फूल वेचून माळा गुंफत होती. हे सर्व बघून चेतनला फारच आश्चर्य वाटलं. सायलीच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज होतं. रात्रीच्या सायलीपेक्षा ही सायली फारच वेगळी दिसत होती. चेतनचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. बराच वेळ तो सायलीला बघत तसाच उभा होता. बाबांचंच लक्ष त्याच्याकडे गेलं. सुनबाई, तुमचे यजमान उठले, त्यांच्यासाठी चहा पाण्याचं बघा, बाबा हसत म्हणाले. चेतन परत आपल्या खोलीत परतला. त्याला काहीच समजेच ना. थोड्या वेळानं सायली चहा घेऊन खोलीत आली. चहा टेबलवर ठेवून ती परत जाऊ लागली. थांब, चेतन म्हणाला. बाबांची पूजा आटोपली की येते, म्हणत ती निघून गेली. चेतनने स्नान वगैरे आटोपले. तोपर्यंत सायली खोलीत आलेलीच नव्हती. चेतनला तिला बरंच काही विचारायचं होतं. रात्रीची सायली व आत्ताची सायली यात त्याला बराच फरक जाणवत होता. थोड्या वेळानं आईनेच त्याला हाक दिली. गरमागरम पोहे बनवले आहेत सुनबाईने, बाहेर ये. चेतन बाहेर आला. सायलीने त्याच्या हातात पोह्यांची प्लेट दिली. काय दादा, कुठे घेऊन जाणार आहेस वहिनीला हनीमूनसाठी? चुलत बहिणीनं त्याला विचारलं. कुठेही नाही. का रे? वहिनीला
बाहेर नेणार नाहीस का फिरायला? बाहेर तर नेणार आहे, पण चेतन आईकडे वळला. उद्या किंवा परवा हिला माहेरी सोडणार आहे. का रे? त्यांच्याकडून काही निरोप वगैरे आला आहे का? आईने विचारलं. नाही, सायलीची जायची इच्छा आहे. चेतनने कटाक्षाने सायलीकडे बघितलं व म्हणाला, काल रात्री ती म्हणत होती तिचं काही महत्वाचं काम आहे, तिला माहेरी जावं लागेल. आत्ता सर्व जोर जोरात हसू लागले. चेतनला गोंधळल्यासारखं झालं. त्याने सायलीकडे बघितलं तर तीही हसत होती. त्याला कळेच ना की सर्व का हसत आहेत. तो रागाने म्हणाला, हसायला काय झालं? काल कोणती तारीख होती? आईने विचारलं. 1 एप्रिल. लगेच चेतनच्या तोंडून निघालं. दादा, तू एप्रिल फूल बनला. चुलत बहिणीनं त्याच्या पाठीवरती धप्पा दिला. सुनबाईनं सांगितलं सगळं आम्हाला, बाबा म्हणाले. चेतन आत्ता मात्र आणखीनच चिडला. पण मग तो प्रियकर? गोपाळकृष्ण सोबत आणले आहेत सुनबाईनं, पूजेसाठी ठेवले आहेत देव्हाऱ्यात. आई हसत म्हणाली.